पुण्यातील डेक्कनच्या नदीपात्रामध्ये असणारा भिडे पूल जो आहे तो या परिसरामध्ये वाहतुकीसाठी महत्त्वाचा पूल हा इतर खरं तर दोन भागांना जोडला जातो। मात्र कालपासून आपण पाहतोय की या भिडे पुलाचा रस्ता जो आहे तो मेट्रोच्या कामासाठी बंद केलेला आहे। जवळपास 1.5 महिना या मेट्रोचं खरं तर या पाचेरी पुलाचं काम जे आहे ते चालणार। आपण पाहतोय की हे पिलर जे उभी करण्यात आलेले आहेत, समोर आपल्याला हे डेक्कनचं मेट्रो स्टेशन पाहायला मिळतंय आणि या परिसरामध्ये खरं तर नदीपात्राच्या आणि अलका चौकाच्या परिसरामधून सदाशिवपेठ असेल, नवी पेठ या ठिकाणून येणारे जे खरं तर मेट्रो स्टेशनचे प्रवासी आहेत त्यांना खरं तर थेट मेट्रो स्टेशनपर्यंत जाता यावं यासाठी हा पाचेरी पूल जो आहे तो उभारला जातोय। मात्र या पाचेरी पुलामुळे खरं तर या दोन भागांमधली ही अडचण जी आहे ती दूर होणार आहे, कारण आपण पाहतोय की या बाजूला मेट्रो स्टेशन असल्यामुळे प्रवाशांना जे आहे ते मेट्रो स्टेशनवरती जाण्यासाठी अडचण येत होती। मात्र या ठिकाणी मेट्रो स्टेशनला जोडणारा पाचेरी पूल जो आहे तो उभारण्याचं काम सुरू झालेलं आहे। जवळपास 1.5 महिना या पाचेरी पुलाचं काम जे आहे ते चालणार आहे। त्यामुळे 1.5 महिना पुण्यातला हा भिडे पूल जो आहे तो वाहतुकीसाठी बंद असणार आहे। त्यामुळे रात्रीच्या वेळा या खरं तर परिसरामध्ये वाहतूक कोंडी जी आहे ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र वाहतूक विभागाकडून पुणेकरांना आवाहन केलं जातं की 1.5 महिना खरं तर या भिडे पुलावरून आपली वाहतूक जी आहे ते टाळावी आणि वेगळ्या पर्यायी मार्गाचा अवलंब जो आहे तो करावा। डेक्कनच्या नदीपात्रामध्ये खरं तर या पुलावरून कोथरूडकडे जाणारा रस्ता असेल, त्याचबरोबर डेक्कन या परिसरामधून पुढे इकडे शिवाजी रस्ता म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराकडे जाणारा रस्ता असेल किंवा शनिवारवाड्याकडे जाणारा रस्ता असेल, या मार्गावरती प्रवाशांची काहीशी अडचण जी आहे ती होऊ शकते। मात्र आपण पाहतोय की या पाचेरी पुलाचं काम जे आहे ते सुरू असल्यामुळं डेक्कनच्या परिसरामधला हा भिडे पूल जो आहे तो जवळपास 1.5 महिना बंद राहणार आहे। कॅमेरा पर्सन विशाल रायपुरेसोन मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।